सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. प्रवासी महिलांना लुटणारा भामटा महाबळेश्वर पोलिसांच्या जाळ्यात. एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांना गाठून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून नंतर गुन्हेगारात औषध देऊन लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गजाआड करण्यात महाबळेश्वर पोलिसांना यश आले आहे. सतीश रामभाऊ बोराडे उर्फ संदीप राहणार खराडी पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी सातारा ते महाबळेश्वरचा प्रवास करणाऱ्या एका महिलेला आरोपीने गाठले. तुम्हाला कर्ज मिळून देतो असं सांगत त्याने महिलेचे विश्वास संपादन केला. प्रवासादरम्यान पिण्याच्या पाण्यातून गुन्हेगारात औषध देऊन या भामट्याने महिलेचे 2 तोळ्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल असा एकूण 1,65,000 रुपयांच्या मुद्द्यावर लंपास केला होता. शिंदेवाडी तालुका खंडाळा येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू. पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या नेरा नदीच्या पात्रात पाण्यात पोहत असताना वैष्णव उर्फ नील संतोष जाधव वय 22 राहणार शिंदेवाडी तालुका खंडाळा या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. साताऱ्यात 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाची जय्यत तयारी. 4 परिसंवाद, 2 नाट्यप्रयोग, शाहीर जलसे, रॅप संगीत, कवी संमेलनासह भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल. सातारा येथे दिनांक 9 मे व 10 मे रोजी होणाऱ्या 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची जय्यत तयारी झाली असून 2 दिवस साहित्य, संस्कृती, सामाजिक विचार आणि कलांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. संमेलनात 4 परिसंवाद, गटचर्चा, विद्रोही रॅप संगीत, शाहीर जलसे, निमंत्रित व नवोदितांचे कवी एक संमेलन तसेच 2 विशेष नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष विजय मांडके, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, सरचिटणीस ऍडव्होकेट राजेंद्र गलांडे, डॉक्टर प्रशांत पन्हाळकर, प्राचार्य डॉक्टर विजय माने, प्राचार्य गौतम काटकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात 1,000 कोटींचे पीक कर्ज थकले. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकडे लक्ष. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली आहे. शासनाच्या योजनेमुळे राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वितरणावरच यश अवलंबून राहणार आहे. दरम्यान सद्यस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांनी घेतलेल्या 1,000 कोटींच्या पीक कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्जमाफीच्या योजनेमुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यातच 26,225 शेतकऱ्यांकडे 286 कोटींचे पीक कर्ज मागील काही वर्षापासून थकीत राहिले त्यांची खाती एनपीएस दिली आहे. राज्य शासनाकडून नेमक्या सूचना मिळाल्या नसल्याने पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँकांची कोंडी झाली आहे. शाळांनी गणवेश पुस्तके खरेदीची सक्ती करू नये. नियम भंग करणाऱ्या शाळांवर कडक कारवाईचा इशारा. सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांनी कोणत्याही पालकांना विद्यार्थ्यांसाठी गणवेश पुस्तके, वह्या, दप्तर, बूट, सॉक्स, इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. सक्ती करण्याची शिक्षण विभागाकडे तक्रार करा. पालकांनी एखादी शाळा अशा प्रकारची सक्ती करत असल्यास तत्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवावी असे सांगण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक अनिस नायकवडे यांनी दिली. ताळी पंप स्टोरेज प्रकल्प बंद पाडण्याचे आंदोलन 5 मे ऐवजी 11 मे रोजी. तारळी धरण येथील अदानी पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्प बंद पाडण्याचे आंदोलन काही अपर्याय कारणामुळे तारीख 5 मे ऐवजी तारीख 11 मे रोजी होणार असून त्याप्रमाणे बाधित होणाऱ्या गावांनी व लाभ क्षेत्रातील गावांनी बद्दल लक्षात घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आधारित तारळी पंप स्टोरेज प्रकल्प मंजुरी कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, सदस्य आरजी तांबे, प्रदीप निकम यांनी केले आहे. विजेच्या दाबामुळे डिपो जाळण्याचे प्रकार. महावितरणच्या घोळात शेतकऱ्यांचे नुकसान, पिकांना मोठ्या प्रमाणात झळ. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र विजेच्या प्रचंड दाबामुळे विद्युत ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार घडत आहेत. नवीन डिपो बसवण्यासाठी बराच कालावधी जात आहे. महावितरणच्या घोळात शेतकऱ्यांची पिके जळून जात असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात कॅनॉल तरीही पिके करपली. आरफळ कालवा कोरडा, मसूर येथील शेतकरी संतप्त. तीव्र उन्हाळा आणि पाण्याच्या टंचाईमुळे मसूरच्या शेतकरी संकटात सापडले आहेत. आरफळ कालव्यात वेळेवर पाणी सोडल्याने उत्साहासह अनेक पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. नियोजित रोटेशन कोलमल्याने शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक दिवसांपासून कालव्यात पाण्याचा थेंब नसल्याने कालवा पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यावर अवलंबून असलेल्या विहिरींचे जलस्तरही झपाट्याने घसरले आहे. अनेक विहिरी कोरड्या पडल्याने गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. खर्शी तर्फतडा तालुका जावळी येथे जवानाच्या शेतजमीनीत बांधले स्मशानभूमी. बांधकाम बेकायदा केले असल्याचा जवानाच्या कुटुंबियांचा आरोप. कोणत्याही गावासाठी स्मशानभूमी अत्यावश्यक बाब आहे. मात्र ती उभारताना ग्रामपंचायतीने जवान बाळकृष्ण ना भोसले यांची जमीन ती बेकायदा उभारली आहे. त्यामुळे याची चौकशी करून आमच्या कुटुंबियाच्या जमिनीत 520 गटात केलेले स्मशानभूमीचे बांधकाम पाडावे व ती ग्रामपंचायतीच्या 519 गटातील जागेत उभारावी अशी मागणी जवानाचे भाऊ दत्ता नाना भोसले यांनी केली आहे. उत्तर मानच्या जनतेची मोठी फसवणूक. पाणी योजना कागदावर. प्रशांत विरकरांचा टँकरसाठी आंदोलनाचा इशारा. मान तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून पाणी टंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. विशेषतः उत्तर मानवातील 32 गावांचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून विद्यमान लोकप्रतिनिधी या भागातील जनतेची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे प्रशांत विरकर यांनी केला आहे. या संदर्भात माहिती देताना विरकर म्हणाले की 2009 पासून 2024 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत येत्या 1.5 वर्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचले असे आश्वासन आमदार जयकुमार यांनी दिले. मात्र प्रत्यक्षात आजही उत्तर मानमधील एकाही गावाचा समावेश कोणत्याही पाणी योजनेत झाला नाही.
2009 ते 2024 या काळात एकही नवीन पाणी योजना मंजूर झाली नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.